चालू घडामोडी पार्ट 2 आपण बघणार आहे आज. पार्ट 2 मध्ये आपण आज जागतिक घडामोडी ज्या होत्या त्या सर्व बघणार आहे. तर हा आपण कव्हर करत आहे पृथ्वीची परिक्रमा जी आहे जागतिक, त्यामधील टॉपिक आहे हा. तर चालू घडामोडीमधील आपण पहिला टॉपिक मधील दुसऱ्या टॉपिक मधील पहिला पॉईंट बघू. पहिला आहे, गाझामध्ये शस्त्रविराम करण्याचा ठराव जो आहे तो संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये मंजूर झाला आहे. तर हा जो ठराव आहे तो रमजान या पवित्र महिन्यात गाझावासियांना इस्रायली हल्ल्यापासून थोडी उसंत मिळावी यासाठी तेथे अधिकाधिक लोकांपर्यंत जे आहे ते अन्न व औषधाची मदत पोहोचावी यासाठी शस्त्रविराम करण्याचा ठराव 25 मार्च 2024 रोजी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने मंजूर केला होता. तर तुम्हाला माहिती आहे, हमासने सर्व इस्रायली पोलिसांच्या त्वरित आणि बिनशर्त सुटका करावी अशी मागणी ठरावात करण्यात आली आहे. तर यामध्ये 15 सदस्यीय परिषदेमध्ये 14 सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले होते. तर इस्रायलचा मित्र देश जो आहे अमेरिका, तो यामध्ये मात्र तटस्थ राहिला आहे. अमेरिकेवर नाराजी दाखवत इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेत जाणाऱ्या उच्चपदस्थ शिष्टमंडळाचा दौरा जो आहे तो कॅन्सल केलाय. तर 7 ऑक्टोबर 2023 रोजी पॅलेस्टाईनमधील हमास गटाने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर पॅलेस्टाईन इस्रायल संघर्ष सुरूच आहे. हे झालं. त्याच्यानंतर दुसरं आहे, पुतिन हे 5व्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष झालेत. तर मार्च 2024 मध्ये जाहीर झालेल्या रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागलाय. त्यामध्ये जवळपास 87% मते मिळवत पुतिन जे आहेत ते रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेत. त्यांचा कार्यकाळ जो आहे तो 6 वर्षाचा राहील. कम्युनिस्ट पार्टी ऑफ रशियन फेडरेशन निकोलो खारिटोनोव यांना 4.31% मते मिळाली आहेत. या निवडणुकीमध्ये काय झाले तर या निवडणुकीमध्ये पुतिन यांना कोणतेच अर्थपूर्ण आव्हान नव्हते. युक्रेन युद्धासह त्यांच्या धोरणावर टीका करणाऱ्या उमेदवारांना निवडणूक लढण्यापासून रोखण्यात आले होते. तसेच त्यांच्या विरोधातील आवाज हे राज्य नियंत्रित माध्यमातून सोयीस्कररित्या लोकांपर्यंत पोहोचू दिले नव्हते. 1999 पासून रशियामध्ये पुतिन यांचेच राज्य आहे. लक्षात ठेवा, 1999 जे आहे ते रशियामध्ये राज्य करत आहेत. जवळपास 71 वर्षाचे आहेत ते पुतिन आणि 6 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ असेल. ते आधुनिक रशियाचे सर्वाधिक काळ नेते राहण्याचा त्यांनी मान मिळवला या ठिकाणी. तर 18व्या शतकातील सम्राज्ञी कॅथरीन व द ग्रेट हिच्या नंतर सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे रशियन नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. पुतिन यांच्याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. तर स्टॅनलिनच्या रशियामध्ये 1952 मध्ये जन्मले होते ते. तर त्यांनी सेंट पीटर्सबर्ग स्टेट युनिव्हर्सिटी या ठिकाणी त्यांनी पदवी प्राप्त केली होती. त्यांनी KGB म्हणजे राज्य सुरक्षा समितीमध्ये परदेशी गुप्तचर अधिकारी म्हणून देखील 15 वर्ष काम केले होते. 1990 मध्ये पुतिन जे आहे ते लेफ्टनंट कर्नल पदासह निवृत्त झाले. नंतर त्यांनी जे आहे ते इलेक्शनमध्ये किंवा राजकीय कारकिर्दीमध्ये सुरुवात केली. तर आपल्या परीक्षेसाठी जाऊन तिसरा पॉईंट आपल्याला बेकायदेशीर स्थलांतराचा धोका. तर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन ही जी संघटना आहे यांनी 2023 मध्ये जगभरात एकूण 8,565 स्थलांतरांच्या जमिनीवर सागरी मार्गावर मृत्यू झाला आहे स्थलांतरादरम्यान, असं त्यांनी यामध्ये सांगितलंय. तर या अहवालानुसार 2023 मध्ये स्थलांतरित मृत्यूंची संख्या जी आहे ती तुलनेने जवळपास 20% वाढली आहे. तर यामध्ये 2014चा जो प्रकल्प होता स्थापित मिसिंग मायग्रेंट प्रकल्प, याचा जो आधार आहे घेतला आहे, मागोवा घेतो. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन ह्या संस्थेबद्दल माहिती विचारू शकतात. ही संस्था जी आहे त्याची स्थापना 1951 रोजी झाली होती. तर याचे नामांतरण नंतर करण्यात आले होते काहीतरी इंटर गव्हर्नमेंटल कमिटी फॉर युरोपियन मायग्रेशन. 1989 शेवटी जे आहे त्याचं नाव बदलण्यात आलं आणि नंतर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन असे करण्यात आले. 2016 मध्ये संयुक्त राष्ट्राशी करार केला तिनं आणि UN रिलेटेड ही संघटना जी आहे ती बनली. तिचे मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी, सदस्य 175 असतील. भारत पण 2008 रोजी IOM चा सदस्य झालेला आहे. तर ही सर्व माहिती होती IOM बद्दल. आता आपण पुढील पॉईंट बघू. सायमन हॅरिस जे आहे ते आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान मिळवण्याचा त्यांना आयर्लंडच्या संसदेने जे आहे ते सिमोन हॅरिस यांनी देशाचे नवे पंतप्रधान म्हणून 2024 मध्ये निवड केले. तर ते आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान या ठिकाणी ठरलेले आहेत. 37 वर्षीय आहेत ते. आधीचे पंतप्रधान जे होते लिओ वराडकर यांनी मार्च 2024 महिन्यामध्ये अचानकपणे राजीनामा दिल्याने त्यांची करण्यात आले.
वराडकर हे जे होते ते मूळचे सिंधुदुर्गचे होते, भारतीय मूळ असलेले ते पंतप्रधान ठेवूया. बाकी पुढचा पॉईंट, G4 राष्ट्राच्या वतीने भारतातर्फे UNSC सुधारणांसाठी तपशिलावर मॉडेल सादर केले. तर सुरक्षा परिषद सुधारणावरील आंतरसरकारी वाटाघाटीमध्ये भाग घेत भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणासाठी G4 राष्ट्राच्या वतीने तपशिलावर जे आहे ते प्रारूप मार्च 2024 मध्ये सादर केले होते. तर संयुक्त राष्ट्राच्या आमसभेद्वारे लोकशाही पद्धतीने निवडलेल्या नवीन स्थायी सदस्यांचा समावेश करणे आणि नाच्या मुद्द्यावर लवचिकता आणणे इत्यादी मुद्दे जे आहेत या मॉडेलमध्ये प्रस्तावित केलेत. G4 संघटनेमध्ये कोणते देश आहेत, तर यामध्ये ब्राझील असेल, जर्मनी, भारत आणि जपान या देशांचा यामध्ये समावेश होतो. याची निर्मिती 2004 मध्ये करण्यात आली. हा गट सुरक्षा परिषदेतील सुधारणांना प्रोत्साहन देत असतो. बघू आपण, UNSC मध्ये जगभरातील अनेक प्रदेशांना प्रतिनिधित्व नसल्यामुळे, त्याचे पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यामुळे G4 मॉडेल जे आहे ते अधोरेखित करते. तर G4 मॉडेल सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व सध्याच्या 15 वरून 25-26 सदस्यांपर्यंत वाढवण्याचे समर्थन करते. तर या विस्तारामध्ये आणखीन 6 स्थायी असतील आणि 4 ते 5 जे आहे ते अस्थायी सदस्य आहेत. आफ्रिकन देश आणि आशिया पॅसिफिक देशामधून प्रत्येकी 2, लॅटिन अमेरिकन, कॅरिबियन देशामधून 1 तसेच पश्चिम युरोपीय देशामधून नवीन 1 स्थायी सदस्य यामध्ये आहे प्रस्तावित करण्यात आले आहेत. सध्या परिषदेतील 5 स्थायी सदस्यांना नकाराधिकार म्हणजे वेटो जो आहे तो आहे. तसेच G4 मॉडेल नकाराधिकाराच्या मुद्द्यावर लवचिकता प्रदान करण्याचे प्रस्तावित करते. ह्या गोष्टी आहेत. तसेच कोणतेही देश जे आहे ते सदस्य देश नवीन स्थायी जागा व्यापतील याचा निर्णय संयुक्त राष्ट्र महासभेद्वारे लोकशाही आणि सर्वसमावेशक निवडणुकीद्वारे घेतला जाईल. पुढील पॉईंट आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेबद्दल. 1945 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या संध्याअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ही जी आहे ती प्रमुख 6 यामध्ये अंगापैकी एक आहे. या परिषदेमध्ये 15 देशांचा समावेश होत असून यामध्ये जे आहेत ते 5 स्थायी सदस्य आहेत आणि 2 वर्षाचा कालावधी यामध्ये निवडून आलेले 10 अस्थायी सदस्य आहेत. तर स्थायी सदस्यामध्ये जे मोठे देश आहेत जसे की अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन आणि युनायटेड किंगडम या 5 सदस्यामध्ये येतात. ह्याचे मुख्यालय न्यूयॉर्क सिटी, अमेरिका या ठिकाणी. पहिली बैठक 1946 रोजी लंडन या ठिकाणी झाली होती. तर हे UNSCच्या बाबतीत आहे. भारताचा समावेश देखील यामध्ये आहे. प्रत्येक महिन्याला जे आहे ते 15 सदस्य यामध्ये फिरत असतात. अध्यक्षपद यांना मिळालं जातं. तर UNSC मध्ये भारताचा समावेश किंवा सहभाग जो होता तो 1951 ला पहिल्यांदा झाला होता. नंतर तो आता अलीकडे 2021-22 या कालावधीमध्ये टोटल 8 वेळा भारत अस्थायी सदस्य राहिला आहे. तर ह्याच्यामध्ये सुधारणाची प्रक्रिया कशी केली जाते ते ह्याच्यामध्ये दिले. तर आपल्याला हे काय इम्पॉर्टंट नाही परीक्षेसाठी. पुढील पॉईंट आहे पंतप्रधान मोदींचा जो आहे तो भूतान दौरा झाला होता. तर त्यांना मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरिक अवॉर्ड जो आहे तो दिलेला आहे. अवॉर्ड ऑफ द ड्यूक गॅल्पो हा अवॉर्ड मोदींना प्रदान करण्यात आला आहे. तर हा भूतानचा जो आहे तो सर्वोच्च नागरी अवॉर्ड असल्यामुळे परीक्षेमध्ये येऊ शकतं. तर या दौऱ्यांतर्गत काही ठळक वैशिष्ट्य होती जसं की भारताची मदत 5,000 कोटीवरून 10,000 कोटी रुपयापर्यंत वाढवण्याची घोषणा भूतानच्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आले. तसेच दोन्ही देशांनी पेट्रोलियम, व्यापार, डिजिटल कनेक्टिव्हिटी, अंतराळ, कृषी यासारख्या क्षेत्रांना करार केलेला आहे, सामंजस्य करार. तसेच रेल्वे लिंक्स स्थापन करण्याचा देखील यामध्ये जो आहे तो करार करण्यात आला आहे. तसेच ब्रह्मपुत्रेवरील काही जलमार्ग असतील नेव्हिगेशनसाठी ते देखील यामध्ये सांगण्यात आलं आहे. तर सिटी प्रकल्प देखील या ठिकाणी मांडण्याचा. यामध्ये मूलभूत चौकट म्हणजे जे आहे ते 1949 मध्ये दोन्ही देशांतर्गत स्वाक्षरी करण्यात आल्या आणि मैत्री आणि सहकार्य करार यामध्ये करण्यात आला. या कराराचे 2007 मध्ये नूतनीकरण करण्यात आले. तसेच व्यापार, वाणिज्य आणि पारगमनासाठी भारत आणि भूतान करारावर पहिल्यांदा 1972 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली होती. तर भारत हा जो आहे तो भूतानचा सर्वोच्च व्यापारी भागीदार असल्यामुळे जवळपास भूतानच्या एकूण व्यापारापैकी 80% व्यापार फक्त भारतासोबत होतो. तर भूतानसोबत परस्पर काय फायदेशीर जलविद्युत सहकार्य तसेच आर्थिक सहकार्याचे प्रमुख आधारस्तंभ भारताला आहे. पुढील पॉईंट बघू, समुद्र तळीय खाणकाम आणि स्पर्धेत श्रीलंकेसह भारताचा समावेश करण्यात आला. मुबलक प्रमाणात कोबाल्ट असणाऱ्या अफानासी निकेतीन सीमा औंट
एन सीमा औंटसह आपल्या अधिकार क्षेत्राबाहेरील हिंद महासागरातील समुद्र तळांचे अन्वेषण करण्यासाठी भारताने अर्ज केला होता. तर चीनी जहाजे या प्रदेशामध्ये शोध घेत असल्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. तसेच यापूर्वी या प्रदेशातील अधिकारांवर दावा करणाऱ्या श्रीलंकेने देखील एका वेगळ्या कायद्याअंतर्गत याला भेटले आहे. खोल समुद्री खाणकामामध्ये समुद्राच्या तळापासून पृष्ठभागाच्या 200 ते 6500 खोलीअंतर्गत मौल्यवान खनिजांचे खाणकाम करण्यात येते. तर ह्याचा काय म्हणजे एन सीमा माउंट जे आहे ते सी माउंट यामध्ये काय आहे तर हे भारताच्या किनाऱ्यापासून सुमारे 3000 किलोमीटर अंतरावर असलेल्या मध्य भारतीय बेसिन मधील संरचनात्मक वैशिष्ट्य आहे. हे आकाराने जवळपास 400 किलोमीटर लांब इतके आहे आणि 150 किलोमीटर इतके रुंद आहे. सुमारे 4800 किलोमीटरच्या सागरी खोली आहे त्याची. यामध्ये कोबाल्ट असेल, निकेल तसेच मॅग्नेस, तांबे हे मुबलक प्रमाणात उपलब्ध होत. तर हे झालं या बाबतीत ह्या गोष्टी होत्या. तर ह्याच्यावरती कधी प्रश्न आला नव्हता आतापर्यंत, त्यामुळे आपण पुढील पॉईंट बघूया. आपण बेसिक माहिती बघितली त्याची. संयुक्त राष्ट्र आमसभेने AI वरील ऐतिहासिक ठराव आहे तो स्वीकारलाय. तर ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. शाश्वत विकासाच्या उद्देशाने कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI प्रणालीच्या सुरक्षित आणि विश्वासार्ह वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रित मार्च 2024 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने जे आहे ते मतदानाविना जो आहे तो हा करार स्वीकारला. आणि युनायटेड स्टेट्स हा ठराव पुरस्कृत केला होता. तर वेगाने विकसित होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर नियमासाठी आमसभेने प्रथमच ठराव मंजूर केलाय. 17 शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाने जो आहे तो प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी AI क्षमतेला हा ठराव ओळखतो आणि सुरक्षित AI वापरासाठी नियामक व फ्रेमवर्क असतील तसेच गव्हर्नन्स पद्धती विकसित करण्यासाठी याची मागणी भागधारकांद्वारे जी आहे ती सहकार्याची मागणी हा करार करतो. तसेच या व्यतिरिक्त विकसनशील देशांना AI तंत्रज्ञानामध्ये सर्वसमावेशक प्रवेश मिळवून देण्यासाठी तसेच डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा सामना सर्वांना समान रीतीने फायदा व्हावा यासाठी याची स्थापना करण्यात आली. तसेच संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने ठराव कायदेशीररित्या बंधनकारक नसले तरी जागतिक मताचे महत्त्वपूर्ण यामध्ये सुचवले आहे. पुढे जाऊन भरड धान्याच्या आंतरराष्ट्रीय वर्षाचा समारंभ झाला आहे. अन्न आणि कृषी संघटनेवरील जे आहे FAO रोममधील ही संघटना आहे मुख्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 समारोप समितीने जो आहे तो यामध्ये पार पडला. तर यामध्ये जागरूकता करण्यात आली. जवळपास 70हून अधिक देशांनी यामध्ये पाठिंबा दर्शवला आहे. त्यामध्ये भारतासह संयुक्त राष्ट्रांनी यामध्ये घोषित केले. पुढे आपण पॉईंट बघूया. दक्षिण चीन समुद्रात भारताचा जो आहे तो फिलिपाईन्सला पाठिंबा दर्शवला आहे. दक्षिण चीन समुद्रावरती फिलिपाईन्स आणि चीन यांच्यामध्ये वादाच्या पार्श्वभूमीवरती भारताने परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी भारत फिलिपाईन्स सार्वभौमत्व टिकवण्यासाठी ठामपणे समर्थन देत आपले भाष्य मार्च 2024 मध्ये दर्शवले. तर दक्षिण चीन समुद्रामध्ये आपल्या विशेष आर्थिक क्षेत्रांतर्गत येणाऱ्या भागावर सार्वभौमत्वाची मागणी फिलिपाईन्स करतो. फिलिपाईन्सची विशेष आर्थिक क्षेत्रातील काही भाग ऐतिहासिकपणे आपला जे आहे ते दावा चीन करतो. भारत फिलिपाईन्स संबंध कसा आहे तर 2024 मध्ये बघितलं तर राजनैतिक संबंधांना यामध्ये 75 वर्षे पूर्ण होतात. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारत आणि फिलिपाईन्स औपचारिकपणे राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. तर फिलिपाईन्सला आपण जे आहे ते ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचा जहाज विरोधी प्रकार पुरवण्यात देखील करार जानेवारी 2020 मध्ये करण्यात आलाय. दक्षिण चीन समुद्र अंतर्गत वाद काय आहे तर दक्षिण चीन समुद्र सामरिक दृष्ट्या जे आहे महत्वाचा आहे. त्याच्या उत्तरेला बघितलं तर चीन आणि तैवान हे देश आहेत. पश्चिमेला इंडो चायनीज विकल्प असतील जसं की व्हिएतनाम, थायलंड, मलेशिया, सिंगापूरसह. दक्षिणेला इंडोनेशिया आणि ब्रुनी, पूर्वेला फिलिपाईन्स आहे. तर सर्व जागतिक शिपिंगपैकी 1/3 शिपिंग जी आहे समुद्रमार्गाची ती जवळपास यामध्ये होत असते चीन समुद्रातून. चीनचा यामध्ये 64% पेक्षा जास्त सागरी व्यापार चीन समुद्रातून होतो. भारताचा 55% पेक्षा जास्त व्यापार चीन समुद्र आणि मलाक्का समुद्र दोन्हीतून होत असतो. दक्षिण चीन समुद्र हे एक समृद्ध मासेमारी मैदान आहे. प्रदेशातील लाखो लोकांसाठी उपजीविका म्हणून स्रोत देखील यामध्ये आहे. हल्ला झाला होता बघा मार्च 2024 मध्ये 22 तारखेला
रात्री रशियाची राजधानी जी आहे ती मॉस्कोमधील फ्रोकस सिटी सभागृहामध्ये एका कार्यक्रमादरम्यान अंधाधुंद गोळीबार करण्यात आला होता. तर यामध्ये जवळपास 137 जणांचा मृत्यू झाला आहे. आणि या हल्ल्याची जबाबदारी जी आहे ती इस्लामिक स्टेट खोरासन म्हणजे ISK या दहशतवादी संघटनेने घेतली. तर पुतीन यांच्या नेतृत्वाखाली रशिया जो आहे तो मुस्लिमांवर अत्याचार करणारा देश असल्याने ही दहशतवादी संघटना मानते. सिरियाचे अध्यक्ष बाशर असाद यांच्या मदतीने पुतीन यांनी काही रशियन सैन्य पाठवले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून दहशतवादी हल्ला झाला असे तज्ज्ञांचे म्हणणे होते. तर सीमा संरक्षण सहकार्य करार काय आहे तो बघूया आता. नियंत्रण आहे म्यानमारच्या कालादन नदीवर असलेल्या सितवे बंदर जे आहे ते संपूर्ण ऑपरेशन ताब्यात घेणाऱ्या इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेडच्या वतीने प्रस्तावाला परराष्ट्र मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. इराणमधील चाबहार बंदरानंतर भारताद्वारे हे ऑपरेशन जे आहे ते हाती घेण्यात आले होते. तर सितवे पोर्ट म्हणजे सितवे बंदर जे आहे ते परदेशातील द्वितीय बंदर असणार आहे, जे की ऑपरेशन नियंत्रण करते भारत. IPGL ही बंदरे शिपिंग तसेच जलमार्ग मंत्रालयाच्या 100% मालकीची कंपनी आहे. तर सितवे बंदराबद्दल माहिती बघूया. तर हे बंदर जे आहे ते म्यानमारच्या राखीन राज्यामध्ये येते. तसेच कालादन नदीवरती जे आहे ते आहे आणि यामध्ये वाहतूक प्रकल्पाचा एक महत्त्वपूर्ण घटक यामध्ये येतो. तर बांगलादेशला बायपास करून विजांग आणि कोलकाता येथून ईशान्येकडील राज्यापर्यंत मालवाहतूक करण्यासाठी तो खोल पाण्याची बंदर महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी म्हणून यामध्ये आहे. भूतान आणि बांगलादेश दरम्यानच्या अरुंद सिलिगुडी कॉरिडॉरवरील ह्याच्यावरती जो अवलंबत्व जे आहे ते यामध्ये कमी होईल. आणि चाबहार तसेच सितवे या दोन परराष्ट्रावरील बंदरामुळे भारताचे ऑपरेशनल नियंत्रण हे चीनच्या स्ट्रिंग ऑफ पल्स धोरणाचा मुकाबला करण्यासाठी भारताने ही सागरी जी आहे ती मजबूत यामध्ये केली आहे. पुढे जाऊन इराण आणि इस्रायल यांच्यामधील संबंधाची ऐतिहासिक पार्श्वभूमी यामध्ये दिली. तर 1979 पूर्वीचे कसे संबंध होते, तर ही सर्व माहिती आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाची नाही. तसेच इस्लामिक क्रांती म्हणून त्याचा कसा उदयास आला, या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. युद्धासंदर्भातील होत्या ज्या मगाशी आपण बघितल्या. तर आपल्या भारताच्या रिलेटेड आपण काही गोष्टी बघू, त्याचा भारतावर परिणाम कसा होणार आहे. पुढील पॉईंट यामध्ये आपण बघायचा आता जो आहे भारत आणि मॉरिशस यामध्ये दुहेरी कर टाळण्याच्या उद्देशाने करार करण्यात आलाय. यामध्ये सुधारणा करण्यात आल्यात. भारत आणि मॉरिशस अलीकडेच दुहेरी कर टाळण्यासाठी करारामध्ये म्हणजे दुरुस्तीवर स्वाक्षरी करण्यात आली. यामध्ये मुख्य उद्देश जो आहे तो चाचणीचा यामध्ये समावेश केला आहे. तथापि सुधारित जी करारामुळे गुंतवणुकीवर याच्यामध्ये अधिक चिंता दर्शवली गेली आहे. यामुळे फॉरेन पोर्टफोलिओ गुंतवणूक म्हणजे FPI जे आहे ते शेअर बाजारातून काढता पाय घेण्यास सुरुवात केली त्यांनी. तसेच दुहेरी कर टाळण्यासाठी जो आहे तो हा करार म्हणजे काय, तर DTAA दुहेरी कर टाळण्याचा करार हा जो आहे तो दोन देशांतर्गत स्वाक्षरी करार केला जातो, जेणेकरून दोन्ही देशातील अनिवासी दुहेरी कर जे आहे ते कर भरणे टाळू शकतात. उदाहरणार्थ एखादा भारतीय जो आहे तो भारतीय मॉरिशसमध्ये असलेल्या कंपनीमध्ये काम करतोय, जर त्याला दोन्ही देशामध्ये दुप्पट कर आकारावा लागेल तर जे DTA प्रतिबंधित करू शकते. तर अनिवासी भारतीयांना दुहेरी कर आकारणीपासून वाचवण्यासाठी भारताचे एकूण 85 राष्ट्रांसोबत हा करार करण्यास स्वाक्षरी करण्यात आली. आता जागतिक काय घडामोडी आहेत महत्त्वाच्या आपण त्या थोडक्यात बघू. जागतिकमध्ये बघितलं तर पहिल्यांदा आहे तुर्कीमध्ये राष्ट्राध्यक्ष जे आहेत एर्दोगान यांनी पक्षाला स्थानिक निवडणुकीमध्ये अपयश त्यांना भेटलंय. तसेच पुढील आपण महत्त्वाचा पॉईंट बघू. ट्रम्प यांच्या विरोधातील हश मनी हा जो खटला आहे त्याच्याबद्दल चौकशीसाठी हे ट्रेंडिंगमध्ये आहे आत्ता. तसेच पुढे पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हल्ला करण्यात आला आहे. मार्च 2024 अफगाणिस्तानवर पुन्हा एकदा हवाई हल्ला करण्यात आला आहे, लक्षात घ्या. पुढे जाऊन पाकिस्तानचा जो ग्वादर बंदर आहे यावरती अतिरेकी हल्ला करण्यात आला आहे. तर बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. तर हा अतिरेकी हल्ला मशीद ब्रिगेड या गटाने केल्याचे उघडकीस आले. तर या पाकिस्तान साब्रूम एकात्मिक चेक पोस्ट जी बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या त्रिपुराच्या दक्षिणेकडील टोक असलेल्या साब्रूममध्ये राज्याच्या द्वितीय एकात्मिक चेक पोस्ट जी आहे ती त्याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी मार्च 2024 केले होते. पुढे जाऊन महत्त्वाचा प्रोजेक्ट बघूया. GLOTS प्रकल्प जॉईंट लॉजिस्टिक ओव्हर द शोअर प्रोजेक्ट द्वारे समुद्रातील जी तरंगत्या गोदीतून गाझापट्टीमध्ये मदत पोहोचवण्यासाठी अमेरिकेची योजना आहे, लक्षात घ्या.
या योजनेअंतर्गत गाजाला दिवसातून 2 दशलक्ष जेवणा एवढी मदत पोहोचवण्याचे उद्दिष्ट यामध्ये आहे. पुढे WMCCची 29वी बैठक यामध्ये पार पडली. तर बीजिंगमध्ये भारत चीन सीमा प्रकल्पावरील सल्लामसलत आणि समन्वयासाठी 29व्या बैठकीचे आयोजन यामध्ये करण्यात आले होते. तर राजनैतिक आणि लष्करी माध्यमातून ही जी आहे ती संपर्क ठेवण्याचे यामध्ये मान्य केले होते. भारत आणि चीन सीमेची पूर्णपणे सीमांकन केलेले नाही, यामुळे दोन्ही देशाचा तणाव निर्माण होतो. त्यालाच LAC म्हणजे वास्तविक नियंत्रण रेषा असं म्हटलं जातं. पुढे जाऊन काय आपण पॉईंट बघूया. प्रसिद्ध बांगलादेशी रवींद्र संगीत गायक साद मोहम्मद यांचे निधन झाले आहे. DHL म्हणजे DHL कनेक्टेडनेस इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक सुधारला आहे. यामध्ये DHL ही संघटना आहे ती 2022 मधील 67व्या क्रमांकावरून 62व्या क्रमांकाला आली आहे. या निर्देशांकामध्ये काय होतं DHLच्या, तर व्यापार, भांडवल, माहिती, लोकांचा प्रवाह आणि जगाच्या असलेल्या जोडणीवर याचा क्रम लावला जातो. तर पोखरा नेपाळची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आले. पोखरा जी आहे ती नेपाळ सरकारने राजधानी म्हणून घोषित केली आहे पर्यटन उद्योजकाला चांगले प्रोत्साहन देण्यासाठी. पुढे जाऊन वॉन गेथिंग युरोपियन देशातील सरकारचे नेतृत्व करणारे पहिले कृष्णवर्गीय नेते आहेत. झांबिया देशामध्ये जन्मलेले वॉन गेथिंग हे पहिल्यांदा यूकेमध्ये वेल्श लेबर पार्टीचे नवे नेते म्हणून उदयास आले आहेत. तर ते पहिले कृष्णवर्गीय आहेत. पुढे जाऊन ऑस्ट्रेलियाच्या SSN आणि AUKUS पाणबुड्या तयार करण्यासाठी AUKUS गटाची भागीदारी करण्यात आली. युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलिया यांनी रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही सोबत त्रिपक्षीय करार करून ही मजबूतीवर भर दिला आहे. पुढे CBI आणि युरोपोल यांच्यामध्ये सहकार्य केले. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि युरोपोल या 2 संघटनांनी गुन्ह्याचा मुकाबला करण्यासाठी महत्त्वपूर्ण स्वाक्षरी करार केला आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे काय असतील ते नेटवर्किंगद्वारे लक्षात येतील. पुढे जाऊन लुईस मॉर्टिंगो हे पोर्तुगालचे नवीन पंतप्रधान झाले आहेत. सौदी अरेबिया प्रथमच मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी स्पर्धक पाठवणार आहे. तर 27 वर्षीय जे आहे ते 27 वर्षीय मॉडेल यामध्ये भाग घेणार आहेत. पुढे जाऊन सेनेगलच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बर्सिस्गो डेओमाई फाये हे विजयी झाले आहेत. विरोधी पक्षातील व्यक्ती आहेत या. तर सेनेगलच्या राष्ट्राध्यक्षपदी त्यांची निवड झाली. पुढे फ्लोरिडामधील अल्पवयीन बालकाच्या सोशल मीडियाचा वापरावर निर्बंध करण्यात आलाय. 14 वर्षीय खालील अल्पवयीन बालकांना सोशल मीडिया अकाउंट उघडण्यास मनाई करण्यात आली आहे. पुढे जाऊन थायलंडमध्ये समलिंगी विवाहास कायदेशीर मान्यता मिळाली आहे. पुढे भारतीय तज्ज्ञ कमल किशोर यांच्याकडे संयुक्त राष्ट्राच्या आपत्ती जोखीम कमी करणाऱ्या कार्यालयाचे नेतृत्व देण्यात आले आहे. तर संयुक्त राष्ट्राचे जे सरचिटणीस आहेत त्यांनी कमल किशोर यांना सहाय्यक महासचिव आणि आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी विशेष प्रतिनिधी त्यांना बनवले आहे संयुक्त राष्ट्राचे. त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे युनायटेड नेशन्स फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन यामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढे जाऊन दिग्गज ऑस्कर विजेते अभिनेते लुई गोसेट ज्युनियर यांचे निधन झाले आहे. तर हे पहिले कृष्णवर्गीय व्यक्ती आहे ज्यांनी ऑस्कर पुरस्कार सर्वोत्कृष्ट ऑस्कर पुरस्कार जो आहे तो जिंकला होता. पुढे मानसशास्त्रज्ञ डॅनियल काहेनेम यांचे निधन झाले आहे. ते अर्थशास्त्रज्ञ होते आणि मानसशास्त्रज्ञ देखील होते. 90व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांना नोबेल पुरस्कार भेटला होता. इस्रायली अमेरिकी होते ते. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या तात्पुरत्या यादीमध्ये मध्य प्रदेशातील 6 नवीन स्थळे सांगण्यात आली आहे. ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर या यादीमध्ये ग्वालियरचा किल्ला असेल, तसेच दमनार भोजेश्वर महादेव मंदिराचा समावेश आहे. तसेच चंबळ खोऱ्यातील अश्मयुगीन कलास्थळे असतील, खुनी बंधारा, तसेच बुरानपूर आणि रामनगर मंडाला गोंड स्मारकांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. तात्पुरती यादी आहे लक्षात ठेवा, शिफारस त्यांनी केलेली आहे. तर सध्या भारतातील 42 स्थळांना जे आहे ते युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळ दर्जा प्राप्त झाला आहे.
अलीकडे शांतिनिकेतन जे पश्चिम बंगालमध्ये आहे आणि होयसाळ मंदिर हे कर्नाटक आहे, ते 41 आणि 42 स्थळ ठरले आहे. तर पुढे जाऊन झापीर होनी पुढील पॉईंट आहे AQKUS असलेल्या अलायन्स असलेल्या सदस्यांचा विस्तार करणार आहे. याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स हा समावेश आहे. त्याचा विस्तार करण्यात आला आहे. तर इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये चीनच्या प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी 2021 मध्ये त्रिपक्षीय युतीची स्थापना करण्यात आली होती. तर ह्याची माहिती जी आहे ती सखोल माहिती तंत्रज्ञानाचे देवाणघेवाण तसेच सुरक्षा आणि संरक्षण संबंधित विज्ञान, औद्योगिक तळ आणि पुरवठा साखळी याचे एकात्मिक करण्यासाठी या गटाचा करण्यात आला होता. भारत अजूनही या गटाचा समावेश नाही. पुढे जाऊन संस्कृत संशोधन आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि नेपाळचा संयुक्त पुढाकार करण्यात आला आहे. तर जर्मनीमध्ये गांजाच्या मनोरंजनात्मक वापराला कायदेशीर मान्यता मिळाली. पुढे जाऊन SCO सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व अजित डोवाल यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर शांघाय सहकार्य संघटनेच्या SCO सुरक्षा परिषदेच्या 19वी वार्षिक बैठक होती. त्यामध्ये कझाकिस्तानमधील अस्ताना येथे पार पडली. तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना त्याचे नेतृत्व देण्यात आले होते. पुढे जाऊन फोर्ब्सची जी यादी आहे जागतिक अब्ज देशांची ती जाहीर झाली आहे 2024मध्ये. तर यानुसार जर बघितलं तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक मुकेश अंबानी हे जगात 9व्या क्रमांकावर आहेत. जगातील पहिल्या 10मध्ये अब्ज देशांच्या यादीत भारतीय एकमेव असलेले ते व्यक्ती आहेत. तर फ्रेंच लक्झरी कंपनी असलेले मालक बर्नार्ड अर्नॉल्ट आणि त्यांची फॅमिली यांना अव्वल स्थान यामध्ये भेटले. तर एलॉन मस्क जे आहे ते द्वितीय स्थानावरती आहेत. तर केंद्र सरकारकडून मित्र देशांना कांदा निर्यात करण्यास मान्यता मिळाली. केंद्र सरकारने बांगलादेश तसेच संयुक्त अरब अमिरात, बहारीन, मॉरिशस, भूतान या देशांना विनंतीवरून जे आहे ते कांदा निर्यातीला मान्यता मिळाली. पुढे नाटोच्या सामूहिक संरक्षणाची 75 वर्षे पूर्ण झालेत. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन या वर्षी 75वा वर्धापन दिन जो आहे तो यामध्ये साजरा करत आहे. त्याला 75 वर्ष पूर्ण झाले. राकेश रोशन यांची जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली. राकेश रोशन जे होते ते RBI चे माजी गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर होते. त्यांची जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार समितीची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. या पॅनलचे अध्यक्ष लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अर्थशास्त्रज्ञ लॉर्ड निकोलस टर्न हे आहेत आणि त्यांची लक्षात ठेवा राकेश रोशन यांची नियुक्ती करण्यात आली. तर अबुधाबीमध्ये वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिटचे आयोजन करण्यात आले होते 2024 एप्रिलमध्ये. भारताला मागे टाकत चीन बनला रशियन क्रूडचा सर्वात मोठा आयातदार. चीनने सागरी मार्गाने रशियन कच्च्या तेलावर सर्वाधिक मोठ्या प्रमाणामध्ये आयातदार बनत भारताला मागे टाकले. तर 1.36 दशलक्ष बॅरल प्रतिदिन इतका आयातीच्या तुलनेत चीनने 1.82 दशलक्ष बॅरल प्रतिदिन यामध्ये आयात केले. झिम्बाब्वेकडून ZIG नावाचे नवीन सोने आधारित चलन करण्यात आले सादर. तर ह्याला झिम्बाब्वे गोल्ड म्हणजेच झिग अशा नावाने ओळखले जाते. भारताकडून मालदीवला पुरवण्यात येणाऱ्या आवश्यक वस्तूवरील निर्यात निर्बंध जे आहेत ते मागे करण्यात आले आहेत. मालदीवला जी निर्यात करण्यात येते जसं की अंडी असतील, बटाटे, कांदे, तांदूळ, गव्हाचे पीठ वगैरे, तर ह्या गोष्टीवर निर्यात बंदी जी आहे ती हटवण्यात आली आहे. पुढे जाऊन US आणि ब्रिटनमध्ये AI सुरक्षितता वाढवण्यासाठी युती करण्यात आली आहे. तर AI तंत्रज्ञानामध्ये भविष्यात उद्भवणाऱ्या ज्या काही समस्या असतील त्याचा सामना करण्यासाठी सहकार्य करार करण्यात आला आहे. पुढे जाऊन भारत आणि कझाकिस्तानमध्ये दहशतवादी विरोधात सहकार्य करण्यात आले. मॉस्कोमधील 2024मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारत आणि कझाकिस्तान दहशतवादाविरुद्ध त्याचे सहकार्य वाढवण्यासाठी अस्ताना येथे बैठक झाली होती. आता ज्याचं आपण मगाशी बघितलं त्याचे अध्यक्ष अजित डोवाल जे होते. ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्स यांचे निधन झाले.
तर हे पीटर हिंग्स यांनी काय केलं होतं, हिंग्स बोसन पार्टिकल म्हणजेच गॉड पार्टिकलच्या शोधामुळे प्रसिद्धी मिळाली होती, लक्षात घ्या त्यांना. तर बिग बँग नंतर विश्व कसे असेल हे स्पष्ट करण्यात मदत करणाऱ्या या महत्त्वपूर्ण शोधासाठी पीटर हिंग्स यांना नोबेल पारितोषिक देखील मिळाले होते. इस्रायलद्वारे सी डोम संरक्षण प्रणाली तैनात करण्यात आली आहे. सी डोम संरक्षण प्रणाली जी आहे ती हवाई लक्ष्याविरुद्ध प्रथमच आपली जहाजाला जोडलेली आहे. ती येमेन येथे बंडखोरांपासून यापूर्वी क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांनी लक्ष्य केलेल्या भागात ही कार्यरत करण्यात आली. तर लिंडी कॅमेरून यूकेच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त ठरल्या आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी आहेत त्या. यूकेच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. पुढे जाऊन जगजीत पावडिया यांची आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रक मंडळावरती पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. 2025 ते 2030 त्यांचा कालावधी राहील. जागतिक सायबर क्राईम निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे. तर एप्रिल 2024 मध्ये वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स सादर करण्यात आला. त्यामध्ये सर्वाधिक जे आहे ते क्राईम धोका असणाऱ्या रशिया अव्वल स्थानी आहे. त्यानंतर युक्रेन, चीन आणि अमेरिकेचा क्रमांक लागतो. यामध्ये भारताचा क्रमांक जो आहे तो 10 नंबरला आहे. पुढे जाऊन भारताकडून नेपाळला रुग्णवाहिनी तसेच स्कूल बसला मदत करण्यात आली. 35 रुग्णवाहिनिका असतील, तसेच 66 स्कूल बसची मदत करण्यात आली. अमेरिका, जपान आणि फिलिपिन्सची पहिली त्रिपक्षीय शिखर परिषदेमध्ये अमेरिकेमध्ये पार पडली, वॉशिंग्टन DC या ठिकाणी. भारताद्वारे WTO मध्ये सलग 5व्यांदा शांतता कलम लागू करण्यात आले आहे. WTO जी आहे ती मार्केट वर्षात तांदूळ अनुदान विहित मर्यादेपेक्षा जास्त कारण देत भारताने 2024 मध्ये पुन्हा एकदा जागतिक व्यापार संघटनेने शांतता कलमाचा सलग 5व्यांदा वापर केला आहे. पुढे जाऊन बघूया. बाल्टिमोर ब्रिज दुर्घटना अमेरिकेतील झाली होती. त्यामध्ये हा पूल जो आहे तो पडला होता 26 मार्च रोजी. सिंगापूरचा ध्वज असलेल्या डाली हे कंटेनर जहाज या पुलाला आधार देणाऱ्या काँक्रीटच्या खांबावर धडकल्यामुळे हा पूल पडला होता. आता आपण काय सदानंद दाते जे आहेत त्यांच्याबद्दल ह्याच्यामध्ये माहिती देण्यात आली आहे जागतिकमध्ये, ते बघूया. सदानंद दाते जे आहेत ते त्यांची नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIAच्या महासंचालक पदाची जबाबदारी देण्यात आली. 1990च्या बॅचचे ते IPS अधिकारी होते. मुंबईसह राष्ट्रीय पातळीवर त्यांनी महत्त्वाची पदांची जबाबदारी सांभाळली आहे. ते मूळचे पुण्याचे आहेत. तसेच त्यांना लहानपण संघर्षामध्ये गेले. तसे आईचे स्वयंपाक कामे करून त्यांना पूर्ण शिकवले आणि त्यांनी IPS पर्यंत जो आहे तो प्रवास केला होता. या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. तर सदानंद दाते जे आहे ते पोलीस दलामध्ये उपायुक्त होते. तसेच पोलीस आयुक्त पदापर्यंत जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत त्यांनी. सहआयुक्त होते. मुंबईचे कायदा व सुव्यवस्था त्यांनी हाताळली होती. मुंबई क्राईम ब्रँचचे प्रमुख देखील होते. तसेच 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात जीवाची बाजी लावून त्यांनी कसाब आणि दहशतवाद्यांना 2 हात केले. यावेळी त्यांना राष्ट्रपती पदकाने देखील गौरवण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र दहशतवादी पथकाच्या प्रमुखपदी त्यांची नेमणूक झाली होती. तर आता ते लक्षात ठेवा, NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी निवड करण्यात आली. तर पुढील व्हिडिओ लेक्चरपासून आपण काय करायचं, तर यामधील महत्त्वाचे पॉईंट जे असतील ते मी बनवून ठेवतो आणि त्याद्वारे आपण थोडक्यात म्हणजे 5 ते 10 पानामध्ये याचा सर्व सार आपण बघणार आहे. हे सर्व खूप लेंदी होते आणि ते वाचून आणि समजून सांगायला वेळ जातोय. व्हिडिओ देखील खूप मोठा होतोय. तर आपण पुढील व्हिडिओ जे आहेत ते संपूर्ण 10 मिनिटांमध्ये संपवणार आहे प्रत्येक टॉपिक. तर त्याच्यासाठी मी शॉर्ट नोट काढून ठेवीन आणि नंतरच लेक्चर घेईन. त्याच्यानंतर आपण अशा टाईपची व्हिडिओ बनवणार आहे. तर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला